पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जेव्हापासून दुसरी लिस्ट या ठिकाणी आली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर ह्या तिसऱ्या लिस्टचा महाराष्ट्राचा कटाप किती जाणार आहे, महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा मी तुम्हाला वाचून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुक्सूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुक्सूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कटऑफ किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा आणि ह्या थर्ड लिस्ट मध्ये सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। ज्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। अजून ज्यांना जास्त पर्सेंटेज असेल तर त्यांचं सिलेक्शन निश्चित त्या ठिकाणी होणार आहे आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज लागणार आहे की अजून किती पर्सेंटेज वाले मुलं या ठिकाणी राहिलेले आहे। ठीक आहे, तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जेव्हा दुसरी लिस्ट लागली तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 21 एप्रिल पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे 5 वाजताच्या नंतर पर्यंत। तर नक्की त्या ठिकाणी आली, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि दुसऱ्या लिस्ट मध्ये काय झालंय, जे कोरोना काळातले जे पोरं होते तर त्यांनी त्या जागावर कब्जा त्या ठिकाणी केलेला आहे दुसऱ्या लिस्ट मध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर पहिल्या लिस्ट मध्ये सुद्धा कोरोना काळातल्या मुलांनी कब्जा त्या जागावर केलाय आणि काही काही फर्जी मुलं त्यामध्ये होते, फर्जीवाळा सुद्धा यामध्ये झालेला आहे। काही काही मुलांनी पैसे देऊन मार्कशीटा बनवल्या आहे जास्त पर्सेंटेज वाल्या आणि काही काही विद्यार्थ्यांना स्वतःवरून फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले। तर असे मुलं जे हे बाहेर होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुसऱ्या लिस्टचं जे डॉक्युमेंट आहे हे 6 मे पर्यंत होता, आता तारीख या ठिकाणी गेलेली आहे। आता जे पण मुलं ज्यांचं सिलेक्शन जरी झालं असेल, तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले तर तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, रिजेक्ट केलं जाणार आहे, कारण की 6 मे पर्यंत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून टाकलंय दुसऱ्या लिस्टचं। तर आता तिसरी लिस्ट पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची महाराष्ट्राची कधी येणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी जी लिस्ट आहे तर हे तुम्हाला जवळपास 15 मे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही तिसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे 15 मे। तर पहा 15 मे ला हे जे आहे थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे 15 मे पर्यंत। तर 15 मे पर्यंत आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 15 मे पर्यंत हे तिसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर आता तिसऱ्या लिस्टचा महाराष्ट्राचा कटाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार तर ते मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जाणार आहे। तर पहा, तो अहिल्यानगर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आणि बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन। तर हे काही डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप जाणार आहे तर पहा, जे विद्यार्थी एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कटाप जाणार आहे तर हा जवळपास 92 पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ह्या डिव्हिजनचा, 92 पर्यंत कटाप। ठीक आहे, आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे 80 ते 90च्या दरम्यान या ठिकाणी कटाप जाणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आता तुम्ही एससी कॅटेगरी असाल, ओबीसी कॅटेगरी असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर कटाप या ठिकाणी जवळपास तुम्हाला 93% पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे। 92 ते 93% वाल्यांचं सिलेक्शन होणार आहे 92 ते 93 पर्यंत। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर एवढा कटाप या ठिकाणी थर्ड लिस्टचा या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता कोणकोणते डिव्हिजन आहे तर पहा, आता जे भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर धुळे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मुक्सूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे।
तर आता हे जे मी तुम्हाला डिव्हिजन या ठिकाणी वाचून दाखवले, तर पहा इकडे आणखीन दाखवून देतो. तर पहा भुसावळ डिव्हिजन झालं, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुक्सूल, नांदेड, नाशिक. तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, तर पहा तुम्ही जर या ठिकाणी एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, तर ह्या कॅटेगरीचा जो कटाप हा जवळपास 91 ते 92 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे. 91 ते 92 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल, एससी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, तर ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही येत असाल तर 93 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे. 93 पर्यंत, ठीक आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत, आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90 दरम्यान या ठिकाणी कटाप जाणार आहे. 80 ते 90% पर्यंत असेल तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुक्सूल. तर हे एवढा जो कटाप आहे, तर नवी मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुक्सूल, तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, तुम्ही जर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, एसटी आणि ईडब्ल्यूएस, तर 92 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे, 92% पर्यंत. आणि तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल, तर ह्या कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 93% पर्यंत या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी कटाप पाहायला भेटणार आहे, 80 ते 90 आसपास. तर एवढा कटाप या ठिकाणी अंदाजे या डिव्हिजनचा जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. ह्या डिव्हिजनचा जर तुम्ही असाल तर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत या ठिकाणी होऊन जाणार आहे, एवढा कटाप जाणार आहे. त्याचबरोबर एससी, ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास निश्चित 92 ते 93% पर्यंत जाणार आहे, 92 ते 93%, ठीक आहे. तर एवढा कटाप जाणार आहे. आणि यामधले काही अशी डिव्हिजन असणार आहे की ज्या ठिकाणी 70 पर्यंत, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सुद्धा काही डिव्हिजन मध्ये सिलेक्शन होणार आहे, एवढ्या डिव्हिजन पैकी, ठीक आहे. तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा आहे. तर काही ठिकाणी, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जागा म्हणजे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी नक्की कटाप या ठिकाणी कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर संयम आपल्याला ठेवायचा आहे शेवटल्या लिस्ट पर्यंत लागेपर्यंत, ठीक आहे. आता आणखीन कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी कटाप जाणार आहे, तर पहा चंद्रपूर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर गोवा डिव्हिजन, त्याचबरोबर पालघर डिव्हिजन, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग. तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, तर पहा तुम्ही जर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी असाल, एसटी ईडब्ल्यूएस, तर पहा 89 ते 90 आसपास या ठिकाणी कटाप जाणार आहे, 89 ते 90 पर्यंत. त्याचबरोबर तुम्ही एससी, ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे, 91 पर्यंत कटाप जाणार आहे या ठिकाणी. आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 70% ते 80% आसपास तुम्हाला या ठिकाणी कटाप पाहायला भेटणार आहे ह्या डिव्हिजनचा. तर एवढा कटाप कमी या ठिकाणी जाणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा. तर वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक बद्दल देत राहणार. आजच्यासाठी आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.